पालोदकर सर वेळापत्रक घालून गेलेलं आहे असं म्हणायला चान्स आहे. नेमका सुनावणी वेळ काय झाली? जानेवारी 2026 पर्यंत इलेक्शन्स व्हायलाच पाहिजे. आता आज सर्वोच्च न्यायालयासमोर एक सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत एक अर्ज सादर केला गेला होता. तो पटलावर आला नाही. पण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने पृच्छा केली की आमच्या आदेशाची डेट काय होती. ती 6 मे. त्यापासून 4 महिन्यांच्या आत तुम्ही किती इलेक्शन्स घेतले. तर सगळ्या पक्षांनी असं सांगितलं की आजपर्यंत एकही इलेक्शन नोटिफाय झालेलं नाही आहे किंवा एकही इलेक्शन घेण्यात आलेलं नाही. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि राज्य निवडणूक आयोगाने त्यांचं जे काम आहे संवैधानिक त्यामध्ये कसूर झालेली आहे अशा प्रकारचं ऑब्झर्वेशनसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आज केलं की वेळेच्या आत ह्या मुदतीच्या आत या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. त्यानंतर मूळ याचिकाकर्त्यांतर्फे आम्ही आज आक्षेप घेतला की वेळोवेळी कारणं दाखवून केवळ निवडणुका या लांबवल्या जात आहेत. सगळी प्रक्रिया परत नव्याने प्रत्येक वेळी करण्याची कुठली आवश्यकता नाही. अशा पद्धतीने जर प्रक्रिया नव्याने करत गेले तर किती दिवस इलेक्शन्स होतील हे सांगता येत नाही. आणि बोर्ड एक्झामचं वगैरे जे हे कारण देत आहेत त्यामुळे तर ते मार्चच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाचे आम्ही आक्षेप घेतले. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी या प्रकरणामध्ये कितपत तयारी केली आणि त्यांची कारणं काय जाणून घेतली. ती जाणून घेतली असता साधारणतः 3 कारणं सर्वोच्च न्यायालयासमोर दर्शवण्यात आली. एक म्हणजे आमच्याकडे पुरेसे EVMs नाही आहेत. दुसरं म्हणजे आमच्याकडे आवश्यक तेवढा स्टाफ नाही आहे. आणि तिसरं म्हणजे बोर्ड एक्झाम्स आहेत आणि सणांचा कालावधी आहे. त्यामुळं या निवडणुका आम्ही वेळेत घेऊ शकलो नाही. त्यामुळे आम्हाला जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्या. तोपर्यंत आम्ही प्रक्रिया पूर्ण करू अशा स्वरूपाचं त्यांनी आज अर्ज केला, विनंती केली तोंडी. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज बोर्ड एक्झाम्स आहेत ही या कारणास्तव पूर्णपणे त्यांची विनंती नाकारली. बोर्डच्या ज्या निवडणुका आहेत त्या मार्च महिन्यामध्ये होतात. तेवढा कालावधी देणार नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची त्या मुद्द्यावरची जी विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. केवळ EVMs आवश्यक तर EVMबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पृच्छा केली असता 50,000 EVMची आम्ही ऑर्डर केलेली आहे. ती ताबडतोब कामाला येतील, त्या उपलब्ध होतील असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मग सगळ्यांचं म्हणणं ऐकून असं निर्देश दिले की प्रिस्क्राईब टाईम पिरियडमध्ये हे सगळ्याच्या सगळी कारवाई पूर्ण झाली पाहिजे. डिलिमिटेशन म्हणजे प्रभाग रचना या संदर्भातली कारवाई किंवा आरक्षण या संदर्भातली कारवाई फक्त जिल्हा परिषदची झालेली आहे. बाकीच्यांची नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायती याची झालेली नाही. हे सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 31 ऑक्टोबर 2025पर्यंत डिलिमिटेशन म्हणजे प्रभाग रचना किंवा आरक्षण या संदर्भातली कारवाई कुठल्याही स्वरूपात पूर्ण झाली पाहिजे. त्यात कुठलंही एक्सटेन्शन मिळणार नाही. आणि डिलिमिटेशन झालं नाही किंवा आरक्षण झालं नाही हे यापुढे निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कुठलंही कारण असणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आदेशात स्पष्ट केलं. त्यानंतर शाळांच्या ज्या परीक्षा आहेत त्याचं सर्वोच्च न्यायालयाने रिजेक्ट केलं हे पण मी सांगितलं. त्यानंतर स्टाफ नाही आहे तर 2 आठवड्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की चीफ सेक्रेटरी जे आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांच्याकडे तुम्हाला किती आवश्यकता आहे स्टाफची त्याची यादी पाठवा. आणि चीफ सेक्रेटरी यांना सांगितलं की 4 आठवड्यांच्या आत ऑफिसर्सची पूर्ण यादी राज्य निवडणूक आयोगाला द्या. आणि चीफ सेक्रेटरी आणि इतर जे विभागांचे सचिव आहेत त्यांनी परस्पर संमतीने आपसात सल्लामसलत करून राज्य निवडणूक आयोगाकडे एक यादी द्यायची आहे जी पूर्णपणे निवडणुकीच्या कामासाठी व्यस्त राहील. त्यांच्यावर तो कार्यभार राहील. हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यानंतर या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. EVMs बाबतीत जे काही अरेंजमेंट करायचे आहेत त्या सगळ्या अरेंजमेंट ताबडतोब करा आणि सर्वोच्च न्यायालयात 30 नोव्हेंबरपर्यंत कंप्लायन्स रिपोर्ट सादर करा की आमच्याकडे ही सगळी अवेलेबल आहेत असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं कुठलीही निवडणूक ही 31 जानेवारी 2026 रोजी प्रलंबित नसावी असंही स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने आज निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज प्रलंबित आहेत त्यांच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाला तसेच राज्य शासनाला 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्याच लागतील. आज जो सुप्रीम कोर्ट एक शेवटचा फक्त सांगतो
की राज्य निवड मी पण असं याचिकाकर्त्यांच्या वतीने आम्ही असं निदर्शनाचं आणून दिलं की वेगवेगळ्या खंडपीठामध्ये औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर इथे याचिका प्रलंबित आहेत किंवा दाखल होतात आणि मुंबईचं प्रिन्सिपल बेंच आहे. तर या सगळ्या याचिका जर एका ठिकाणी वर्ग करण्यात आल्या तर कारण प्रभाग रचनेवर आक्षेप येतात, त्यानंतर आरक्षणावर आक्षेप येतात, तर या सगळ्या याचिका एका ठिकाणी वर्ग करण्यात यावा. तर सर्वोच्च न्यायालयाने त्याचाही विनंती करून राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की तुम्ही चीफ जस्टिस ऑफ जे आहेत महाराष्ट्र त्यांच्याकडे एक अर्ज सादर करून या सगळ्या याचिका एका ठिकाणी क्लब करण्यासाठी अर्ज करण्याची मुभा दिलेली आहे. म्हणजे त्यातला लागणारा वेळसुद्धा आता यापुढे वाचेल. आणि अशा स्वरूपाचे आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये प्रकरण ठेवलं आणि या अंमलबजावणी करण्यामध्ये कुठली जर अडचण आली तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात येण्याची मुभासुद्धा दिलेली आहे. तर अशा प्रकारे आता निवडणुकांचा जो मार्ग आहे, परत जी चाल ढकल चाललेली होती किंवा थोडीशी जी रेंगाळत होती प्रक्रिया, आता तिला परत गती मिळेल आणि ताबडतोब या निवडणुका होतील अशी आशा वाटते. 31 जानेवारीची राज्य सरकारनं अर्ज केलेला होता, त्यांचंही म्हणणं होतं की आम्ही 31 जानेवारीपर्यंत पुढे ढकलू. एक प्रकारे कोर्टानं त्यांच्या अर्जाला संमती दिली आहे असं म्हणायचं नाही. आता हा आयोगाचा अर्ज होता, राज्य निवडणूक आयोगाचा जो आहे तो अर्ज नव्हता, हा राज्य शासनाचा अर्ज नव्हता, हा राज्य निवडणूक आयोगाचा अर्ज होता. आता राज्य निवडणूक आयोगाचा जो अर्ज आहे त्यामध्ये जी कारणं दिलेली होती, बोर्डाच्या एक्झाम्स हे कारण जर आपण बघितलं तर बोर्डाच्या एक्झाम्स होतात एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये. त्यामुळे स्पष्टपणे ज्या अर्जामध्ये निवडणुका कधी होतील याबाबतची कुठलीही शाश्वती दिलेली नव्हती. आम्ही कुठल्या प्रक्रिया पार पाडतोय, त्याला किती वेळ लागणार आहे याच्या संदर्भातली फक्त माहिती होती. काही केसेसमध्ये त्यांनी सांगितलं की वोटर्स लिस्ट यायला ऑक्टोबर-नोव्हेंबर मिळेल. आणि एक महत्त्वाचं असं आहे की त्यांनी केंद्र निवडणूक आयोगाकडून आम्हाला अद्याप वोटर्स लिस्टच मिळाली नाही असा सुद्धा मुद्दा उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने तो सुद्धा फेटाळला. म्हणजे ते तुमची जबाबदारी आहे, तुम्ही किती वर्षापासून हे निवडणुका घेतायत किंवा त्याचं काम करतायत, तर ती सुद्धा त्यांची विनंती फेटाळली. त्यामुळं एकंदर आपण त्या अर्जाचा जो टोन किंवा स्वरूप पाहिलं तर जानेवारी 26पर्यंत या निवडणुका होतील का नाही याबाबतच एक साशंकता किंवा एक निर्माण होत होती. त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं मात्र ते क्लिअर झालं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करीत आता हे दिशानिर्देश दिलेले आहेत. 4 महिन्याची सुनावणी प्रलंबित होती, 4 महिने सुनावणी प्रलंबित झालेली होती. म्हणजे कोर्टानं सांगितलेलं होतं की 4 महिन्यात पूर्ण करा, पण ती पूर्ण नाही झाल्यामुळे निवडणुका कोर्टानं स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळेल. कोर्टाचा सूर नाराजीचा होता आज पूर्ण. हे निश्चितच होतं. आणि नाही, राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी असं म्हटलं की नाही, ते ऑर्डरमध्येच लिहिलेलं आहे की जी संवैधानिक जबाबदारी आहे ती तुम्ही पार पाडलेली नाही आहे. आणि तीव्र नाराजीचा सूर यासाठी होता की 4 महिन्यांची मुदत 6 सप्टेंबरला उलटून गेली, तोपर्यंत कुठलाही अर्ज आला नाही. मुदत उलटून गेल्यानंतर हा अर्ज आला, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पण आता एक यातली महत्त्वाची बाब अशी आहे की हे सगळे जे काही प्रकरणं आहेत ते एका ठिकाणी वर्ग होतील, लिटिगेशन आता फारसं होणार नाही, त्याच्यावर लवकर निकाल लागेल. आणि असं दिसतंय की आता या प्रक्रियेला मात्र गती येईल, कारण ज्या थोडंसं संत गतीने चालू होतं, कारण ती प्रक्रिया खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. सगळ्याच नव्याने जे सगळी प्रक्रिया होती आहे त्यामध्ये खूप सारा वेळ आणि खूप सारा त्यांना मॅनपॉवर मशिनरी पण लागणार होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आता कुठलाही एक्सक्यूज देता येणार नाही, ही बाब मात्र अधोरेखित झाली. सर, एक गोष्ट अशी आहे की त्यांना म्हटलं होतं की 6 मे पासून आपण जर 4 महिने पकडले तर 6 सप्टेंबरपर्यंत पूर्ण व्हायला हवी, आणि जर तुम्हाला वेळ वाढवून हवा असेल तर त्याच्या आधी आमच्याकडे यायचं, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने 10 दिवसांचा उशीर केला. त्याबद्दल न्यायालय काय म्हटलंय का? नाही, न्यायालयाशी त्यांनी माफी मागितली की आम्हाला उशीर झाला आहे 10-12 दिवस जो आहे तो अर्ज सादर करायला, असं साधारणतः त्यांचं म्हणणं होतं. पण मुळात मुद्दा असा आहे की हा अर्ज आधीच यायला पाहिजे. आणि आम्ही या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचे अशी पॅरेग्राफ नंबर 5 कॉलम नंबर त्याच्यातला क्लॉज नंबर 3 की ॲप्रॉप्रिएट केसेसमधलं एक्सटेन्शन आहे, हे यांनी सगळंच एक्सटेन्शन मागितलेलं होतं. ॲप्रॉप्रिएट केसेस म्हणजे समजा ZPच्या घेऊ शकलो नाही किंवा कॉर्पोरेशनचा घेऊ शकलो नाही, तर मग त्या ॲप्रॉप्रिएट केसेसमध्ये ते होऊ शकतं. तर याचीसुद्धा समीक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली आणि त्यांनी जाणून घेतलं की त्यानंतर सगळ्यांनी असं सांगितलं राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाने की ZPचं आता आमचं पूर्ण झालेलं आहे, ZPची आता आमची तयारी बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे, हे सुद्धा त्यांनी त्यावेळेस सांगितलं. मुळात हेच विचारणार होती की इतक्या डेडलाईन्स आफ्टर डेडलाईन्स होत्या, तर आतापर्यंत त्यांनी काय केलंय, सिनारिओ काय आहे, स्थिती काय? नाही, त्यांनी आतापर्यंत जे केलं आहे त्यांनी असं सांगितलं आहे की आतापर्यंत आम्ही प्रभाग रचनेची आता कारवाई पूर्ण केलेली आहे जिल्हा परिषदांची, आणि प्रभाग रचनेची जी कारवाई पूर्ण झालेली आहे त्याच्या आधारे आता आरक्षण आणि त्यानंतर मतदार यादी ही ZPसाठी आम्ही कारवाई करू. पण त्यासाठी ते निश्चित किती कालावधी असं सांगत नव्हते की निवडणुका कधी जाहीर करणार किंवा याची तारीख जी आहे तो मुहूर्त कधी लागणार याच्या बाबतीत स्पष्टता नव्हती, किंवा महापालिकेची सुद्धा त्या बाबतीतली स्पष्टता नव्हती. ती मात्र आजच्या आदेशाने आले असं आपल्याला म्हणता येईल.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.